माननीय अध्यक्ष महोदय, माझे साथी आणि नवीन कार्यकर्ते, आजपर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव लोकसभा रावेर लोकसभेला खासदार कोण होतं बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं. पेपरमध्ये कुठेतरी बातमी यायची, ती वाचल्यानंतर वाटायचं की येथे नाना खासदार आहे असं. आणि मागे तर या काँग्रेसच्या लोकांनी मेणबत्ती लावून नानांचा तपास करणं सुरू केलं होतं आणि नाना सापडले कुठल्या तरी हॉटेलमध्ये. अरे राम राम राम. मी पहिल्यांदा असं अनुभवलं, उन्मेष दादा जेव्हा खासदार झाले, अहो आम्ही साधे भडगाव तर पाचोरा रोडवरचा प्रॉब्लेम सांगायला आलो, उन्मेष दादा हजर. आणि एकटे हजर नव्हे, त्यांनी धुळ्याच्या अभियंता अधीक्षक त्या महिला ताईंना बोलून घेतलं. म्हणजे बघा, एक माणूस फक्त आवाज काढतो आणि खासदार हजर होतो, असा कर्तव्यदक्ष खासदार आपल्या या जळगाव लोकसभा मतदारसंघाला लाभलेला आहे. आणि हे तुमची देण आहे चाळीसगाववाल्यांची, ही तुमची देण आहे चाळीसगाववाल्यांची. आणि म्हणून आज जे एक केंद्र राजकारणाचं जे जळगाव जिल्ह्यातलं जामनेर होतं ते आता चाळीसगाव झालेलं आणि इथून सगळी सूत्र जिल्ह्यामध्ये आलत आहे. आमचा अनुभव आहे. मी ज्या वेळेला या लोकसभा निवडणुकीमध्ये जळगाव तालुका, धरणगाव तालुका, जामनेर तालुका, पाचोरा तालुका असं जेव्हा फिरलो, त्यावेळेला मला गावोगावच्या लोकांनी असं सांगितलं, उन्मेष दादांनी आमचं फिल्माचं काम केलेलं आहे. अरे वा, एवढ्या लहान गावामध्ये दादा पोहोचले, तापी किनाऱ्यावरच्या करंजला पोहोचले, आमोद्याला पोहोचले, कांड्याला पोहोचले, भोकरला पोहोचले, बातमीला पोहोचले. म्हणजे दादांचा जो दौरा होता याला होता खासदार. आणि म्हणून खासदार म्हणून जे दादा यशस्वी झाले. आताच सांगितलं की पार्लमेंटमध्ये त्यांचं 7वा नंबर होता. इनफॅक्ट मध्ये आमच्या या जळगावच्या भूमीवर त्यांचा 1 नंबर आहे असं मला वाटतं. या ठिकाणी शिवसेना प्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण एकत्र आलो, म्हणून त्यांना मी शुभेच्छा तर देतच. आणि याच्या पुढे मला असं वाटतं की माझ्या जळगाव जिल्ह्याचे खरे नेते आणि शिवसेना प्रमुखांच्या 2 नंबरचे नेते आमचे उमेदवार राहतील. आणि ते जे सांगतील त्या माणसाला या जळगाव जिल्ह्यातील विधानसभेची उमेदवारी दिली जाईल. आणि आज जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक माणूस फक्त शिवसेना नव्हे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि दबक्या आवाजामध्ये भाजपवाले सांगतात की आम्ही उमेदवारांच्या मागे उभे राहू. आणि म्हणून भाजपवाल्यांनी सुद्धा मनसुबा केले. आता आम्हाला जामनेरची सीट सुद्धा बदलायची आहे. गिरीश महाजन फक्त तिथे काय संकट निर्माण करतात आणि तरी त्यांना संकट मोचन म्हणतात, पण जामनेर तालुक्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांचे, नागरिकांचे प्रशासकीय स्तरावरचे प्रश्न लोकगट ठेवलेले आहेत. भूमी अभिलेख खातं, महसूल खातं, ग्रामविकास खातं, सगळीकडे असा अंधकार पसरलेला आहे. आम्ही स्वतःहून महाजन साहेबांकडे पोहोचलो, त्यांना वेळ नाही. आणि म्हणून काय झालं, आम्हाला असं कळलं की अधिकारी वर्ग म्हणतात त्यांची हिंमत नाही आमच्यापर्यंत येऊन बोलण्याची. म्हटलं का बरं? त्याचं कारणच असं आहे म्हणे, आता शहासाहेब आले म्हणे 13 कोटी कुठून खर्च केले, ते तर आम्हीच वर्गणी करून दिले. जर समजा या अधिकारी जर समजा असं पैसा देत असतील, कोणी नेता, गृहमंत्री, प्रधानमंत्री किंवा अन्य मंत्री आला तेव्हा, म्हणजे पैसा कुठून काढतात, त्यांच्या पगारातून देतील का? नाही. ते म्हणे आम्ही या शेतकऱ्यांचं शोषण करून पैसा काढतो आणि तुमच्या गिरीश महाजनला देतो आणि म्हणून ही कार्यक्रम होत असतात. असं जर होत असेल, माझाच आमदार जर माझ्या शेतकऱ्यांच्या लुटमारीमध्ये सहभागी होत असेल, तर असा आमदार बदलणे खूप आवश्यक आहे. आणि उमेदवार तुम्ही जो विडा विचारलेला आहे, तुमच्या मागे सगळा जळगाव जिल्हा आहे, नागवंडी, जामनेर, इवंदो, रावेर, मुक्ताईनगर, पारोडा, अंमळनेर, चोपडा, हा सगळाच विधानसभेतला जो मतदार हा तुमच्या मागे उभा आहे. आणि आता म्हणून आम्ही ते सुद्धा दादांशी बोलायला आलोय. जामनेर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे खूप प्रश्न लोंबकळलेले आहेत. तुम्ही चाळीसगाववाले खूप नशिबाना, तुमच्याकडे असा एक माणूस आहे की मी आलो तहसील कार्यालयापेक्षा, कलेक्टर कार्यालयापेक्षा दादांच्या कार्यालयामध्ये गर्दी जास्त असते. प्रत्येक माणसाचे ते प्रश्न ऐकून घेतात आणि दोन्ही स्तरावर, एक तर प्रशासकीय स्तरावर सुद्धा कामं होतात आणि त्याचप्रमाणे तुमचं जे विकासाच्या स्तरावर पण काम होतात, असं मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं. आणि दादांची क्षमता कशामुळे, हायली क्वालिफाईड पर्सन आहे. असं गुलाबराव सारखा आणि महाजन सारखा आणि सुरेश भोळे सारखा ठोंब्या माणूस नाही. वाजा वाजला तर अंगावर गुलाब टाकून नाचायला लागून जाईल.
म्हणून अशा उच्च शिक्षित माणसाची आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री होण्याची खूप गरज आहे आणि म्हणून दादांना याचे क्रेडिट दिले. एक तर पहिली देण आहे त्या ईश्वराची त्यांना बुद्धी दिलेली आहे आणि दुसरी देण आहे तुमच्या चाळीसगाववाल्यांची. तुम्हाला असा खासदार लाभलेला होता, आता असा आमदार लाभलाय आणि आम्ही आश्वस्त करतो, आश्वासन देतो, खात्रीने सांगतो 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाआघाडीचं सरकार येणार आहे आणि जळगावमध्ये पहिला नंबर जो मंत्र्याचा लागेल तो उमेदवारांचा लागेल. कारण आता सत्ता केंद्र चाळीसगाव झालेलं आहे आणि त्याचे प्रमुख उमेदवार आहेत. म्हणून आम्ही उमेदवारांच्या पाठीमागे रात्री बेरात्री केव्हाही बोलवा, आमचा घोडा आमचे ठार आमची तलवार आमची शिदुरी घेऊन आम्ही शिलेदारासारखे दादांच्या मागे उभे राहू असं मी आश्वासन देतो. धन्यवाद.